दोघी संख्या आपल्याला विषम दिलेल्या आहे, तर एकूण समसंख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या वजा 1/2 आणि एकूण विषम संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1/2. लक्षात एवढंच ठेवायचंय की समसंख्या असेल तेव्हा एकूण नैसर्गिक संख्या +1/2 होतं, एकूण नैसर्गिक संख्या -1/2 होतं. समसंख्या दोघीच्या दोघी असतील तेव्हा. आणि आता जेव्हा विषम संख्या आलेल्या आहेत तेव्हा फक्त प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस झालेलं आहे फॉर्म्युल्यामध्ये. मग बघा आता हे कसं सॉल्व्ह करायचं. परत काय आलं आपलं एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्या परत फॉर्म्युला काय आपल्याकडे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या किती होती 85 वजा पहिली संख्या किती आपल्याकडे 11 अधिक 1 सांगितलेलं होतं. 5तून 1 गेला उरला 4, 8तून 1 गेला उरला 7 अधिक 1 बरोबर किती संख्या आल्या आपल्याकडे 75 संख्या आल्या. आता आपल्याला एकूण समसंख्या काढायची आहे. मग एकूण समसंख्या बरोबर किती, तर एकूण नैसर्गिक संख्या वजा 1 म्हणजे 75 वजा 1/2 बरोबर किती आला तुमचा 74/2. बेत्रिक 6 1 उरला एकावर घेतला 4 2 14 म्हणजे एकूण समसंख्या किती आल्या तुमच्या 37 आल्या. आता एकूण विषम संख्या काढायच्या आहेत. आता एकूण विषम संख्या बरोबर काय मग परत एकूण नैसर्गिक संख्या 75 अधिक 1/2 म्हणजे काय आलं तुमचं 76/2. बेत्रिक 6 1 उरला एकावर घेतला 6 2 16 म्हणजे एकूण विषम संख्या किती आल्या तुमच्या 38. एकूण समसंख्या किती आल्या 37. बघा फक्त लक्षात राहण्यासाठी ह्या एक्स्ट्राचा पार्ट घेते मी, शॉर्ट ट्रिक म्हणून दिलाय मी त्याला मुद्दामून. एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला फॉर्म्युला माहितच होता की शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. पण आता दोघी समसंख्या असेल तर समसंख्यांचा फॉर्म्युला काय, विषम संख्येचा फॉर्म्युला काय. दोघी विषम संख्या असेल तर समसंख्यांना काय करायचं, विषम संख्यांना काय करायचं. कारण फक्त प्लस मायनसचा प्रॉब्लेम येतोय त्याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये. मग मी काय केलं बघा, एकच लक्षात ठेवायचं जेव्हा समसंख्या असेल तेव्हा दोघी समसंख्या असेल तेव्हा समसंख्येला इकडे प्लस दिलं की याला मायनस द्यायचं. झाला तुमचा फॉर्म्युला तयार. एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1/2. विषम संख्येला एकूण नैसर्गिक संख्या वजा 1/2. आणि जेव्हा दोघी विषम संख्या असेल तेव्हा समसंख्येला मायनस द्यायचं, विषम संख्येला प्लस द्यायचं. मग बघा परत फॉर्म्युला तयार झाला. समसंख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या वजा 1/2 विषम संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1/2. बघा आता काय बघायचं आपल्याला क्रमागत संख्यांची बेरीज. आता क्रमावार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर फॉर्म्युला काय दिला आपल्याला n(n+1/2) किंवा क्रमावार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, तर पहिल्या 12 क्रमावार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, किंवा असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 अधिक 11 अधिक 12 बरोबर किती. जमेल का तुम्हाला 2 सेकंदामध्ये किंवा 2 मिनिटांमध्ये. चला बघू आपण काय करायचं. आता पहिला फॉर्म्युला यूज करू, क्रमावार नैसर्गिक संख्या. क्रमावार नैसर्गिक संख्या. आता क्रमावर एकूण किती नैसर्गिक संख्या दिलेल्या होत्या आपल्याला, एकूण n बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला 12 दिलेलं आहे बरोबर. आता फॉर्म्युला काय मग आपल्याकडे n(n+1/2) म्हणजे 12 मध्ये 12 अधिक 1/2 म्हणजे 12 गुणिले हा किती झाला तुमचा 13/2 बेसक 12 13 किती झाले तुमचे 78 झाले. आलं का 2 सेकंदामध्ये उत्तर. आता बघा जर हा फॉर्म्युला आपल्या लक्षात असेल तर आपण डायरेक्ट आकडेमोड करून 2 सेकंदात उत्तर काढू शकतो. तिथे टाइमपास आपला होत नाही. फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे, आपल्याला फॉर्म्युले तोंडीपाठ माहिती पाहिजे. आणि फॉर्म्युले कसे पाठ होतील तर ते फक्त प्रॅक्टिसनेच पाठ होतात. जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता एखाद्या एक्झाम्पलची तेव्हाच तुमचे फॉर्म्युले लर्न होतात आणि तेव्हाच तुमचे एक्झाम्पल्स पटापट सॉल्व्ह होतात. आता बघा हाच आपल्याला जर ह्या एक्झाम्पलने
या फॉर्म्युल्याने सोडवायचं असेल तर मग काय, तर बघा काय सांगितलंय, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज आता पहिली संख्या काय दिलेली तुम्हाला बघा बरं, पहिली संख्या आहे तर इथे 1 अधिक शेवटची संख्या काय आली तुमची 12 भागिले काय 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या ह्या किती होत्या रे, 1 ते 12 म्हणजे 12 नैसर्गिक संख्या असतील, म्हणून किती आला परत 12, मग बेक बे बेसक 12, 12 अधिक 1 13, 13 गुणिले 6 बरोबर परत किती आलं तुमचं 78 आलं, आहे की नाही सोपं. पुढचा फॉर्म्युला काय दिलेले, पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर n इन ब्रॅकेट n+1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2n+1 अपॉन काय केलंय 6 केलंय. आता n बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला नैसर्गिक संख्या, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो नॅचरल नंबर म्हणतो. मग पहिल्या 8 क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती, किंवा 1² + 2² + 3² + 4² अप टू 8² इज इक्वल टू किती. आता मला एक सांगा, तुम्ही असं करत बसणार आहे का, एकाचा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 असं करत 8चा वर्ग 64 आणि ह्या सगळ्यांची बेरीज करणार आहे का, असा टाइमपास करायचा आहे का आपल्याला, असं करायचं नाही. मग कसं करायचं, मग बघा आता कसं करायचं, तर काय दिलंय पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. मग आता डायरेक्ट मी फॉर्म्युला लिहिते, n इन ब्रॅकेट n+1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2n+1 अपॉन 6. आता इथे n म्हणजे किती, पहिले 8 विचारलंय म्हणजे n ची किंमत किती आली तुमची 8 आली, म्हणजे n बरोबर 8. काय घेतलं 8 इन ब्रॅकेट 8+1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 मल्टिप्लाय बाय 8 +1 अपॉन 6 बरोबर. मग 8 मल्टिप्लाय बाय 9, 8 दुने 16, 16 अधिक 1 17 भागिले 6 बे 3 दुने 6, 3 त्रिक 9, बेक बे बेचोक 8, 4 गुणिले 3 किती आला तुमचा 12, 12 गुणिले 17 बरोबर किती आला तुमचा 204 आला. चला बघूया आता पुढचं एक्झाम्पल. आता बघा पुढे काय फॉर्म्युला दिलेला आहे, पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज दिलेली आहे बरोबर. काय फॉर्म्युला आला मग आपला n इन ब्रॅकेट n+1 अपॉन 2 आणि हा पूर्ण ब्रॅकेटचा काय घेतलेला आहे स्क्वेअर घेतलेला आहे. मग येथे n इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला नैसर्गिक संख्या दिलेली आहे. माझा प्रश्न काय म्हटलाय, पहिल्या 5 क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती, म्हणजे असं पण विचारू शकतात ते 1² + 2² + 3 1³ + 2³ + 3³ + 4³ + 5³ इज इक्वल टू बरोबर. मग आता इथे परत तसंच करायचं का, एकाचं घन 1, 2चा 8, 3चा 27 आणि सगळ्यांची बेरीज, असं करायचं नाही. सिंपल फॉर्म्युला दिलेला आहे n इन ब्रॅकेट n+1 अपॉन 2 ब्रॅकेटचा काय दिलेलं आहे आपल्याला स्क्वेअर. आता इथे n बरोबर किती आलं आपलं 5, कारण पहिल्या 5 संख्यांची बेरीज दिलेली आहे. मग बघा इथे काय घेतला 5 इन ब्रॅकेट 5+1 अपॉन 2 या पूर्ण ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर, हा 5 जसंच तसा मल्टिप्लाय बाय 6 अपॉन 2 याचा परत काय आला स्क्वेअर आला. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 5 त्रिक 15, 15चा वर्ग बरोबर किती आलं 225 आला. आहे की नाही सोपं, एकदम शॉर्टकट मध्ये येतात की नाही उत्तर.